कोल्हापूर शहराच्या उपनगरीय भागात कचऱ्याची समस्या अधिक गंभीर होऊ लागली आहे। या ठिकाणी रस्त्याकडेला पडणाऱ्या कचऱ्यामुळे नागरिकांना डेंग्यू, मलेरिया, चिकनगुनिया अशा आजारांचा सामना करावा लागतोय। तसंच या कचऱ्याच्या ढिगाजवळ असणाऱ्या भटक्या कुत्र्यांच्या त्रासामुळे या परिसरातील नागरिक हैराण झालेत। रामानंद नगर परिसरातील कचरा उठाव होत नसल्याबद्दल स्थानिक नागरिकांनी वारंवार महापालिका प्रशासनाचं लक्ष वेधलंय। मात्र कोल्हापूर महापालिकेच्या आरोग्य विभागानं यावर काहीच कार्यवाही केलेली नाही। त्यामुळे संतप्त नागरिकांनी आज रामानंद नगर चौकात रास्ता रोको आंदोलन केलं। त्यासाठी काहीतरी ठोस उपाय केला पाहिजेत आणि खूप अशिक्षित लोक आहेत, मला वाटतं सुशिक्षित असलेली अशिक्षित लोक ज्यांना साधा बोर्ड सुद्धा वाचता येत नाही, जिथं कचरा टाकू नये म्हटलं जातं तिथं जास्त कचरा टाकला जातो। अशी मूर्ख लोक कोल्हापुरात सध्या खूप वावरत आहेत। त्यांच्यासाठी कुत्र्यांबरोबर त्यांचाही आळा बसेल असं काहीतरी खरोखर केलं पाहिजे, असं माझी चीड आणि रागेने मी सांगतेय। कारण गल्लीतली इतकी लहान लहान मुलं आहेत, त्यांच्या मागे ती कुत्री मागे धावतात, कुठं चावलं काय झालं तर कितकित पडलं आणि झालेलं आहे ऑलरेडी। ह्याच्याबद्दल भरपूर तक्रारी झालेल्या आहेत, निवेदनं दिलेली आहेत, त्याच्यावर काहीही तोडगा निघत नाही। उगीच काहीतरी मोर्चा काढायचा हे करायचं इथपर्यंतच येऊन विषय थांबतोय। तर प्लीज महानगरपालिकेने खरोखर हे मनावर घ्यावं आणि तरच हे सगळं स्वच्छ होणार आहे, नाहीतर अदरवाईज हे सगळं अशीच घाण राहणार आहे असं मला वाटतं। सुमारे तासभर चाललेल्या या रास्ता रोको आंदोलनामुळे या चौकाच्या चारही रस्त्यांच्या बाजूला वाहनांच्या रांगा लागल्या होत्या। अखेर महापालिका आरोग्य विभागाचे सहाय्यक आरोग्य निरीक्षक नंदकुमार कांबळे यांनी आंदोलनाच्या ठिकाणी येऊन कचरा उठावाबाबत योग्य नियोजन केलं जाईल अशी ग्वाही दिल्यानंतर हे आंदोलन थांबवण्यात आलं। यावेळी आंदोलकांनी रस्त्याच्या मध्ये उभे केलेले महापालिका प्रशासनाच्या निषेधार्थ मी कचरा खातो असा उपरोधिक मजकूर लिहिलेले फलक महापालिका कर्मचाऱ्यांनी काढण्याचा प्रयत्न केला। त्यावेळी कर्मचारी आणि आंदोलकांमध्ये शाब्दिक वादावादी झाली। कचऱ्याचं योग्य नियोजन लागण्यासाठी महापालिकेनं लवकरात लवकर कोंडाळी उपलब्ध करून द्यावीत, अन्यथा वारंवार अशी आंदोलनं करू असा इशारा मानव अधिकार सहाय्यता संघाचे कोल्हापूर शहराध्यक्ष तानाजी जाधव यांनी दिलाय। कोल्हापूर महानगरपालिकेने कोंडाळामुक्त जे निर्णय घेतलेला आहे तो फार चुकीचा आहे। त्याच्यामुळे कोल्हापूरची स्वच्छता पूर्णपणे बिघडलेली आहे। आमची प्रमुख मागणी आहे की कोल्हापूर शहरामध्ये कोंडाळे बसवलेच पाहिजेत। जोपर्यंत आरोग्य अधिकारी आम्हाला लेखी उत्तर देत नाहीत तोपर्यंत असे बोर्ड लावून आम्ही इथं चक्काजाम आंदोलन हे सुरूच ठेवणार आहोत। शहरासह उपनगरातील नागरिकांनी कचरा रस्त्याच्या कडेला न टाकता महापालिकेच्या टिप्परमध्ये टाकून कोल्हापूर शहर स्वच्छ ठेवण्यासाठी हातभार लावावा असं आवाहन महापालिकेच्या आरोग्य विभागाचे सहाय्यक आरोग्य निरीक्षक नंदकुमार कांबळे यांनी केलंय। तर नागरिकांनी सुद्धा विचार जर केला की बाबा माझं शहर मला स्वच्छ ठेवायचं आहे, माझं कोल्हापूर मला स्वच्छ आणि सुंदर ठेवायचं आहे, तर रस्त्याच्या कडेला कचरा न टाकता आपल्या दारात गल्लीत कुठेही येणारी घंटा टिप्पर गाडी ॲटो टिप्पर जी गाडी असते त्याच्यामध्ये जर टाकला, त्याला स्पीकरसुद्धा आहे। काही भागामध्ये स्पीकर बंद पडल्यामुळे शिट्टीचा वापर केला जातो किंवा कर्मचाऱ्याकडून कचरा टाकण्यासंदर्भात हाक मारली जाते। अशा पद्धतीने जर कचरा एकत्रित टिप्पर ॲटोमध्ये जर दिला तर रस्त्यावर कचरा पडणार नाही, हे आमच्याकडून मी 100% सांगतो। हा कचरा जो रस्त्याच्या कडेला पडतोय तो तुम्हा लोकांचाच नागरिकांचाच आहे असं सुद्धा मी म्हणतो आणि महानगरपालिकेला कचरा रस्त्यावर न टाकता तो कचरा टिप्परमध्ये टाकावा असं मी पुन्हा एकदा आवाहन करतो। मनीषा कुंदनगार, स्वप्नाली जाधव, सुमन पाटील, लखन काझी, सुरेश डवर, शिवाजी तुपारे, माजी नगरसेवक सुभाष रामुगडे, सुनील पाटील, प्रवीण नलवडे, जेडी पाटील, प्रेम जाधव यांच्यासह स्थानिकांनी या आंदोलनात सहभाग घेतला।